अध्यक्ष महोदय, स्त्री शक्तीने अंतराळ कवेत घेतला, स्त्री शक्तीने सुजाण समाज घडविला, स्त्री शक्तीची सुरुवात नव्या जीवाला, स्त्री शक्तीने अवघा संसार व्यापिला। महाराष्ट्राच्या या पावन अशा मातीमध्ये राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवराय घडवले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सुशासनाचा आदर्श घालून दिला आणि संत मुक्ताबाईंनी समतेचा संदेश दिला, रमाबाई रानडेंनी आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आणि उषा मेहता सारख्या क्रांतिकारकांनी इंग्रज सत्तेला हादरवून सोडलं। असा इतका महान आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना स्वतःच्या अस्तित्वासाठी, महिलांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, महिलांना समानतेसाठी का लढावं लागतं, हा खरा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना आणि जनतेला पडला। अध्यक्ष महोदय, आज गृह विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या लाडक्या बहिणी या भावांना प्रश्न विचारतायत की आपण देवाभाऊ म्हणतो, त्यांची तशी मोठमोठी फलक देवाभाऊंची लागली की देवाभाऊ तुमच्या राजवटीमध्ये आम्ही सुरक्षित नाही, अशा प्रकारच्या महिलांचा टाहो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो। अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षा पूर्णतः वेशीवर टांगली आहे, अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे। पुण्यातील महिला